राम राम मित्रांनो, मी आहे गोविंद. स्वागत करतो आमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, कशा आहात? आशा करतो चांगले असतात. खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवण्याचा योग आला मित्रांनो. काही कारणामुळं व्हिडिओ बनवू शकलो नाही मागे एखादा महिना. मित्रांनो, आज मी आलो इथं विदर्भामध्ये, वर्धा जिल्हा, वर्धा शहरामध्ये. आणि इथं वर्धामध्ये येऊन मित्रांनो एक गोष्ट मला एवढी चांगली वाटली, कारण एका घरासमोर 4 झाडं आहेत. कमीत कमी 4 झाडं आहेत. तर तुम्ही हिसाब लावू शकता मित्रांनो की या शहरामध्ये झाडाची संख्या किती आहे. तुम्ही विदर्भाच्या वर्ध्याच्या कोण्या पण रोडवर जा, कुठल्या पण रोडवर फिरा तुम्हाला रोडच्या दोन्ही साईडनं झाडी एवढी दिसेल. भरपूर प्रमाणात झाडी लावलेली आहे मित्रांनो या शहरामध्ये. मित्रांनो, हे आहे वर्धा शहर. आतापर्यंत जेवढं वर्धा शहर फिरलं, वर्धा शहराचा जेवढा पण भाग मी फिरलेला आहे, त्याच्यामध्ये झाडं एवढे भरपूर आहेत शहरामध्ये. आत्तापर्यंत मी कुठल्या शहरामध्ये मित्रांनो एवढे झाडी बघितलेली नाही आहे. वर्धा शहरामध्ये मित्रांनो तुम्ही कुठल्या पण रोडवर जा, तुम्हाला प्रत्येक रोडवर अशाच प्रकारची झाडी दिसणार आहे. विचार करा, या लोकांना किती महत्त्व वाटत असेल या झाडीचं. जर भारतामधल्या पूर्ण माणसाला जर असे झाडाची किंमत जर जाणून घेतली, समजून घेतली, तर कदाचित एवढं ग्लोबल वॉर्मिंग वाढणार नाही. ठीक आहे मित्रांनो, जास्त प्रवचन देत नाही, कारण माझ्यापेक्षा भरपूर ज्ञानी लोक आहेत, समजदार आहेत, सुज्ञान आहेत. मला काही जास्त वेगळं सांगायची गरज नाही. पण विचार केला तर आजच्या काळामध्ये झाडाची खूपच गरज आहे मित्रांनो. त्याच्यासाठी एक तरी झाड लावावं असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. बाकी ज्याची त्याची वैयक्तिक मर्जी झाली. चालते, ठीक आहे, करू आपला प्रवास कंटिन्यू. तर मित्रांनो, आपली गाडी झाली खाली आणि आपण आता निघतो बघा वर्ध्याच्या बाहेर. वापसीचा प्रवास चालू करत आहोत. मित्रांनो, बाहेर निघालो आपण वर्ध्याच्या. ट्रॅफिकमध्ये एकटा असल्यामुळं मला शूट करता आलं नाही मित्रांनो. तर बाहेर निघालो आपण वर्ध्याच्या. आपण यावेळेस दुसऱ्या मार्गाने जातो आहोत मित्रांनो. 361 नंबरचा रोड गेला सोडून आणि शॉर्टकट आहे आखरीला. हे रोड पण तिथंच जाते 361ला, जे की नागपूर तुळजापूर आहे. त्याच रोडला जाऊन मिळते. थोडं शॉर्टकट येते म्हणून सांगितलं होतं मित्रांनो इथे एक जणांना. त्याच्यासाठी हा रोडचा वापर करतो मी यावेळेस. बघू, सध्या तरी रोड ठीकठाक आहे. समोर कशा प्रकारचा आहे माहीत नाही, तर बघू शकता मित्रांनो. हा शॉर्टकटचा मार्ग आहे. चांगला रस्ता दिला सोडून आणि लवकर जाण्याच्या विचारानं या रस्त्याने निघालो तर हा अशा प्रकारचा रस्ता आपल्याला लागलेला आहे.